नमस्कार, मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बांगडा फ्राय बघणार आहोत। बांगडा फ्राय हा एकदम वेगळा आहे, कारण आपण जो नेहमी बांगडा फ्राय करतो त्या पद्धतीत हा बांगडा फ्राय नाही आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे। तर खूप छान अशी ही रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की बघा। जे आपल्याला कोलेस्ट्रॉलवाले लोक असतात, डायबिटीसवाले असतात, तेलकट खात नाहीत, तर त्यांच्यासाठी हा एक वेगळा आणि खास पर्याय आहे मच्छी खाण्याचा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला सुरुवात करूया। मी इथे 6 बांगडे घेतले आहेत। तर 6 बांगड्यांच्या 3 बांगड्यांच्या मी फोडी केल्या आहेत, ते कालवण्यासाठी ठेवले आहेत, आणि 3 बांगडे मी अखंड ठेवले आहेत, ते आपल्याला फ्राय करून दाखवायचे आहेत। तर तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हे 3 बांगड्यांना मी चांगले असे काप देऊन घेतले, एकदा चिरा देऊन घेतले आहेत। आता यांना आपण काय करायचं आहे की एक्स्ट्रा मीठ लावून घ्यायचं आहे। म्हणजे थोडंसं मीठ नाही, थोडंसं जास्त मीठ लावायचं। म्हणजे त्याला एक्स्ट्रा मीठ लावून ते 10 ते 15 मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। तर याला मी आता मीठ लावून घेते आणि 10 मिनटं ठेवून देते। याला मी आता 1 चमचा भरून मीठ लावून घेते। हे बघा, 1 चमचा भरून याला मीठ लावून घेणार आहे, कारण ह्याला थोडंसं एक्स्ट्रा मीठ लावून घ्यायचं। मग माशाला, आपल्या मच्छीला खूप चांगलं मीठ लागलं जातं। तर हे मी एक्स्ट्राचं मीठ लावून घेते। सर्व मीठ व्यवस्थित चोळून घेते आणि हे मी 10 मिनटं मॅरिनेट व्हायला ठेवून देते। आता हे 3 बांगडे जे मी अखंड ठेवले होते, ते मी आता जे त्याला एक्स्ट्रा मीठ लावलेलं होतं ते मी स्वच्छ धुवून घेतलं आहे बघा। आता आपण इथे मसाला तयार करूया। इथे मालवणी मसाला, भाजका मसाला घेतला आहे मी 2 चमचे। 1 चमचा हळद, थोडंसं मीठ टाकायचं आहे, काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं 1 चमचा। आता या सगळ्यामध्ये आपण एक जिन्नस टाकायचा, तो म्हणजे कोकमाचा आगळ। तर याच्यामध्ये मी आगळ टाकून घेतला आहे। आता हा व्यवस्थित मसाला आपण मिक्स करून घेऊयात। छान असं मिक्स करून घ्यायचं। लागलं तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण हे एकदम सुकं पण ठेवायचं नाही। सुकं ठेवलं तर आपल्या बांगड्यांना ते चिकटणार नाही। त्याच्यामुळे थोडंसं हे ओलसर करून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पाणी टाकून। सगळं मिक्स करून घ्यायचा मसाला। मसाला छान मिक्स करून झाला आहे बघा। आता या माशांना लावून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित, सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मसाला। आणि हे मसाला लावून झाल्यानंतर 5 मिनटं तसेच मासे मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचे। त्याच्यानंतर मग फ्राय करायला घ्यायचे आहे। तर हे अशा प्रकारे मी आता सर्व माशांना लावून घेते। बांगड्यांना मसाला लावून झाला आहे बघा। आता ह्या बांगड्या मी आता 5 मिनटं ठेवून दिले होते मुरण्यासाठी। तर आता आपण त्याला फ्राय करायला घेऊयात। तर फ्राय करण्याआधी मी तुम्हाला सांगते की बिना तेलाचे जी मच्छी फ्राय करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे। तर हा ओडीचा इकोबेक पेपर आहे, 5 मिनिट पेपर आहे। तर ह्याच्यावर तुम्ही कुकिंग करू शकता, बेकिंग करू शकता, किंवा हा एकदम हेल्दीसुद्धा आहे। तर ह्याच्यावर तुम्ही बिंदास कुकिंग बेकिंग करू शकता। आणि हा पेपर फुकट जात नाही, खराबसुद्धा होत नाही, कारण हा परत तुम्ही रियूज करू शकता। तुम्हाला ॲमेझॉनवर वगैरे पाहिजे असेल तर मिळून जाईल हा इकोबेक ओडी इकोबेक पेपर म्हणून तुम्ही जर टाकला, सर्च केलात, तर तुम्हाला ते इझिली मिळून जाईल। तर हा पेपर वापरून मी आज तुम्हाला बांगडा फ्राय करून दाखवणार आहे। एकही तेलाचा थेंब न वापरता याच्यावर आपण मच्छी फ्राय करून खाऊ शकतो। चला तर बघूया। तुम्हाला पाहिजे असेल तेवढा तुम्ही पेपर हा कट करून घेऊ शकता। त्यांनी ते एका साईडला ब्लेडसुद्धा दिलेला आहे बॉक्सला। तर मी इथे हा पेपर आता कट करून घेतला आहे, आणि याचे जे कोण आहेत बाहेर राहिलेले ते सुद्धा मी कट करून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर मच्छी फ्राय करणार आहोत। पेपरचे एक्स्ट्राचे कोण कट करून मी व्यवस्थित असा पॅनवर सेट करून घेतला आहे पेपर। चला आपण आता फ्राय करून घेऊया। पेपर लावलेलं फ्राय पॅन जे आहे ते गॅसवर मी ठेवून घेतलं आहे, हे बघा अशा प्रकारे।
आणि आता हे व्यवस्थित पॅन थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर आपण मच्छी ठेवणार आहोत. मच्छी ठेवून घेऊया, बांगडे आपले ठेवून घेऊया फ्राय करण्यासाठी. तुम्ही बघू शकता एकही तेलाचा थेंब इथे मी वापरलेला नाही आहे. व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे बांगडे. तिसराही बांगडा आपण ठेवून घेतला आहे, व्यवस्थित असं ठेवून घेतलं आहे. तिन्ही बांगडे ठेवून झाले आहेत बघा. आणि गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे, स्लो ठेवायचा आहे, जास्त फुल करायचा नाही गॅस, कारण जो आपला पेपर आहे तो करपू शकतो म्हणून. तर स्लो गॅस ठेवायचा आहे, मीडियम ठेवायचा आहे गॅस, आणि एकदम स्लो गॅसवरच हे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, कारण याच्यामध्ये आपण तेल एक थेंबही वापरणार नाही आहेत. तर आता त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे आणि एकदम स्लो गॅसवर आपण भाजून घ्यायचे आहेत ते. 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं होतं मी, आता झाकण काढते आहे. हे बघा छान असे भाजत आहेत मच्छी, आपले बांगडे बघा छान भाजत आहेत. तर आता काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. जे आपण मसाला लावलेला आहे बांगड्यांवर त्याच्यावर थोडंसं एक कोथिंबीर टाकून घेऊया, की जे बांगडे आपण पलटी मारल्यावर ते सुद्धा आपल्या मसाल्यामध्ये पूर्ण व्यवस्थित अशी चिटकून राहील आणि स्वादसुद्धा चांगला येईल. तर हे मी आता लावून घेते आणि असं स्लो गॅसवर एकदम ते फ्राय करून घ्यायचे आहेत बांगडे आपल्याला. तर बांगडे बघू शकता एका साईडने अगदी छान असे भाजले आहेत. तर परतून घेऊयात आपण आता. हे बघू शकता तुम्ही, एक साईडने छान असे भाजले गेले आहेत बांगडे. पॅनवर पेपर आहे ना तो सरकतो आहे, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, तरी ठीक आहे, परतून घेऊयात. हा पेपर नॉनस्टिकी असल्यामुळे काय होतं की जो आपण मसाला बांगड्यांना जो लावलेला आहे तो मसालासुद्धा बांगड्यांना तसाच चिटकून राहिलेला आहे. अजिबात तो जात नाही, कारण त्या पेपरला ते काही चिटकत नाही, त्याच्यामुळे छान असा मसाला बांगड्यांना चिटकून राहिला आहे. हे बघा छान असे भाजले आहेत बघा एक साईडने मस्त. बघू शकता तुम्ही किती छान भाजले आहेत. जर तुम्हाला तेल अजिबात जर तेल तुम्हाला खायचं नसेल, किंवा मच्छी खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही अशा प्रकारे मच्छी भाजून खाऊ शकता. तर आता दुसरी बाजूसुद्धा आपण छान अशी भाजून घेऊयात. दोन्ही बाजूंनी अगदी छान बांगडे भाजले गेले आहेत बघा, खमंग असे भाजले आहेत, मस्त घरात अगदी सुवास सुटला आहे. छान झाले आहेत बांगडे बघा. तुम्हाला परतून दाखवते मी, दुसरी साईडसुद्धा छान अशी भाजली गेली आहे बघा, छान भाजले आहेत. तर हे आता मी तुम्हाला पलटी मारून दाखवते फक्त. दोन्ही साईडने मस्त असे खरपूस खमंग भाजले गेले आहेत बांगडे बघा, छान भाजले आहेत. तर आता आपण काढून घेऊयात. बांगडे छान असे भाजले गेले आहेत. मी तुम्हाला पेपर उचलून दाखवते पॅनवर. तुम्ही बघू शकता जरासुद्धा तेल आपण वापरलेलं नाही आहे याच्यासाठी, बांगड्यांसाठी. हे बघा छान असे आपले बांगडे भाजून तयार झाले आहेत. तर आता आपण काढून घेऊयात. एकही तेलाचा थेंब न वापरता आपण मच्छी फ्राय करून खाऊ शकतो. कारण आपण जर तेलकट खूपच लोक कमी खातात, तर त्यांना असं वाटतं की बाबा आपण पण मच्छी फ्राय खावी, मच्छी फ्राय करून खावी, तर पण तेलामुळे काही लोक मच्छी फ्राय करून खात नाहीत. तर आता तुम्हीसुद्धा आरामात मच्छी फ्राय करून खाऊ शकता बिना तेलाची. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. आणि भेटूया आपण एका पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि स्वतःची काळजी घेत राहा.